श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, इथे मी ब्लाऊजचा पाठीमागचा भाग पूर्ण तयार करून घेतला आहे. ते फुलं जी आहेत त्याला मॅचिंग कापड घेतलेलं आहे, प्लेन कलरचं कॅनव्हास घेतला आहे. कॅनव्हासवरती गळा आहे तसा आखून घेतला. नंतर गळ्याच्या पुढे 2-2 इंचाला मार्किंग केलं आणि ते नंतर कट करून घेतलं. कॅनव्हासवरच करायचा पॅटर्न, म्हणजे चांगले पॅटर्न तयार होतात. त्याकरता आहे त्या आकारात कट करून घेतलं. आधी बाहेरनं 2 इंच होतं ते कट केलं, नंतर गळ्याचा आकार कट करून घेतला. आता आपण जे कापड घेतलं आहे मॅचिंग, त्याच्यावरती ठेवून इस्त्री करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इस्त्री झाल्यावर सगळं एक्स्ट्राचं कापड कॅनव्हासच्या बरोबरीने कट करायचं. नंतर जे आपलं मेन ब्लाऊज आहे त्याचेच कापडाचे 2-2 इंचाचे तुकडे करायचे आणि त्रिकोणी आकारात ते शिवून घ्यायचे. मी दाखवते त्या पद्धतीत. शिवून झाल्यावर खालचं जे एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करून घ्यायचं, एका लेवलमध्ये शिवून घ्यायचं. नंतर ते आपण गळ्याचं जे काढलेलं आहे वेगळ्या कलरमध्ये ते ठेवून गळ्याला पूर्णपणे अटॅच करून घ्यायचं दोन्ही बाजूनी. अटॅच झाल्यानंतर ते जे आपण त्रिकोणी काढलेले आहेत ते त्रिकोणी त्याच्यावर ठेवायचे. ते बघायचं एकाच बाजूला सगळे यायला पाहिजे. ज्या बाजूनी ओपन ठेवणार आहे खालच्या बाजूनी, तर खालच्या बाजूनीच सगळे ओपन साईड यायला पाहिजे त्रिकोणाची. वरती गेली तर ती वरती यायला पाहिजे. अशा रीतीने शिवून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. त्यासाठी हे मी दाखवते त्या पद्धतीत शिवून झाल्यानंतर साईडनी त्याला लेस लावायची आहे, कारण फिनिशिंग द्यायचं आहे आपल्याला. म्हणून फिनिशिंग लेस लावताना दोन्ही बाजूनी लावायची. फिनिशिंगसाठी लेसच्या कलरचाच मॅचिंगचा दोरा वापरायचा. नंतर ते जे ओपन आहेत वरती त्रिकोणाची तोंड, ती सुई दोराने अटॅच करायची. दोरा खालच्या बाजूनी कुठंही दिसला नाही पाहिजे, अशा रीतीने ती अटॅच करून घ्यायची. पाहिजे तर तुम्ही वरती त्या पॉईंटला मनीसुद्धा लावू शकता. कस्टमरची रिक्वायरमेंट कशी असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला, तुमच्या जर कामासाठी असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा. हा व्हिडिओ पण कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल, वेगवेगळ्या ड्रेसचे, ब्लाऊजचे, सगळ्याचे. तुम्ही फक्त सपोर्ट करा, मी तुम्हाला दाखवेल. आपण सगळे मिळून शिकूयात. थँक्यू.